नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मुत्रक. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही निघालो आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आणि आपल्याकडे पाहुणेसुद्धा आलेले आहेत. माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे. तुमची ओळख करून देते मी. ही आहे पूजा. हाय गाईज. आनंदिता आहे इथं माझी. आता आम्ही निघालो आहे पायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी. चला तर मंदिरात भेटू आपण. दर्शन वगैरे छान झालेलं आहे. खूप गर्दी होती, थोडासा वेळ लागला पण चांगलं दर्शन झालं आमचं. आता बसलेलो आहे आम्ही थोडंसं 5-1 मिनटं, मग निघणार आहोत घरी. काही मिस्टर पण बसलेले आहे. तिथे माझी छोटीशी आनंदिता आहे, पूजा पण आहे. दर्शन वगैरे झालं. त्यानंतर मला मेथीची भाजी, कोथिंबीर घ्यायची ती आणि मुलींसाठी फळं वगैरे घ्यायचे ते. त्यानंतर आम्ही घरी आलो. थोड्या वेळ बसले मी. आणि आता आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा वडा स्पेशल रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी. आणि मुलींसाठी आंब्याचा रस वगैरे करायचा आहे. चला तर मग आपण वड्याची रेसिपी बघू. आणि मंदिरात जाण्याच्या अगोदर मी तयारी वगैरे करून गेली होती. फक्त मिक्स वगैरे करायचे आहे, ते दाखवते तुम्हाला. बघा मग. इथे आहे साबुदाणा, अंदाजे घेतलेला आहे मी. आणि 3 बटाटे मिक्स करणार आहे याच्यामध्ये. जास्त बटाटे वगैरे नाही करत मी ऍड, फक्त 3च करणार आहे याच्यामध्ये. आणि इथे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, तो सुद्धा ऍड करणार आहे मी. बघा, छानपैकी एकदम मिक्स करायचं, ते एकजीव करायचं. ह्याच्यात मीठ वगैरे टाकलेलं आहे अंदाजे, आणि साबुदाणा वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी व्यवस्थित. आता मी वडे, एकीकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. आणि तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. आणि आता मी वडे तयार करायला घेते आहे. बघा, छोटे छोटे वडे करायचे आहे आपल्याला, जास्त मोठे पण नाही करायचे. हे बघा किती छान वडा तयार केला आहे. बघा, इथे मी छान वडे तयार करून घेतलेले आहे. एकीकडे मी तळायला पण टाकते आहे. तेल वगैरे टाकलं का तळायला टाकते. बघा, इथे छानपैकी तेल गरम झालेले आहे. मी पहिले थोडासा साबुदाणा टाकून बघितला आहे. आता वडे टाकते आहे. बघा, छानपैकी मस्त वडे तळून घेऊ आपण. बघा, इथे छानपैकी मी वडे तळून घेत आहे. एकदम लालसर रंगापर्यंत, लालसर होईपर्यंत तळत आहे, जेणेकरून आपल्या आतमध्ये कच्चे राहणार नाही वडे. आणि इकडे मी चटणी वगैरे करून घेतलेली आहे, ती काही तुम्हाला दाखवली नाही मी. हे बघा, बटाटा वगैरे टाकून केलेली आहे चटणी शेंगदाण्याची. खूप छान लागते वड्याबरोबर. हे बघा, इथं आपले वडे पण छान तळत आहे. हे बघा, आपल्या इथे छानपैकी लाल वडे, किती सुंदर दिसत आहे वडे. छान फुगलेले सुद्धा आहे. हे बघा, आता मी काढून घेते.
बघा आता बाकीचे दुसरे सुद्धा वडे तळून घेते मी आणि एकीकडे उन्नती रस करत आहे. आपले सगळे वडे रेडी आहे. बघा किती छान झालेले आहे आपले वडे. आणि इथं आंब्याचा रस पण केलेला आहे उन्नतीने. बघा चटणी पण झालेली आहे. आता मी नैवेद्याचं ताट तयार करते. बघा इथे छान पैकी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे मी. ऍपल सुद्धा ठेवलेला आहे. आता मिस्टरांकडे देते मी नैवेद्य दाखवण्यासाठी. घ्या. चला मी आता सगळ्यांना ताटं वगैरे केलेले आहे. सगळे बसले फराळाचं करायला. बघा कसे बसले आहे. या तर मग तुम्ही वडे आणि आंब्याचा रस खायला. जेवण झाल्यानंतर बोलते मी तुमच्याशी. आताच आमचं फराळाचं झालेलं आहे सगळ्यांचं आणि भांडे वगैरे सगळे आटोपले आहे. आनंदिता पण झोपलेली आहे माझी आणि पूजा इकडे भाजी निवडते आणि मला उन्नतीची बॅग पॅक करायची आहे. आणि कारण की ज्या मुलींना 85% वर मार्क पडलेले आहेत त्या मुलींचं प्रावीण्य वर्गासाठी निवड करण्यात आलेली आहे. आणि माझ्या मोठ्या मुलीची उन्नतीचं सुद्धा 92% मार्क पडलेले आहे शाळेत. त्यामुळे तिची निवड झालेली आहे आणि ती 3 दिवसासाठी नाशिकला चाललेली आहे. तिथे क्लासेस वगैरे घेणार आहे त्यांचे. आणि व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.